माता आणि भगिनींनो, आज आपण एका अशा योजनेबद्दल माहिती घेणार आहेत, ज्या योजनेमधून 1 ते 5 लाखांचं कर्ज, व्याजमुक्त कर्ज जे आहे आपल्याला भेटणार आहे. आणि त्या योजनेचं नाव काय आहे, फॉर्म कसा भरायचा, कुठे भरायचा, लाभ कसा घ्यायचा, या सगळ्या प्रश्नाची उत्तर आज मी आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. शेवटपर्यंत आपल्याला हा व्हिडिओ पाहायचा आहे. सगळ्या गोष्टी पूर्ण आपल्याला समजून जातील. अर्धवट ठेवायची बिलकुलही गरज नाही. सुरुवात करूया. या योजनेचं नाव आहे लखपती दीदी. लखपती दीदी ही नरेंद्र मोदी यांची एक प्रेरणा म्हणून जी आहे सुरू करण्यात आलेली योजना आहे. आणि या योजनेच्या माध्यमातून ग्रामीण व शहरी महिलांना, स्वयंसंस्थांना, गटामधून SHG आर्थिकदृष्ट्या सशक्त बनवण्यासाठी जे आहे पैसे भेटतात. आणि ते कर्ज किती रुपयापर्यंत असतं, तर महिलांना 1 ते 5 लाखांपर्यंत व्याजमुक्त कर्ज भेटतं. आता कर्ज भेटतं किती, 1 ते 5 लाखांपर्यंत. म्हणजे आपला जो काही बिझनेस असेल, जो काही आपलं मॉड्यूल असेल, त्या हिशोबानं आपल्याला कर्ज भेटतं. तुम्ही 5 लाखांपर्यंतही घेऊ शकता, 1 लाखांपर्यंतही घेऊ शकता, ही तुमची चॉईस आहे. यानंतर मात्र व्यवसायासाठी प्रशिक्षण, स्किल ट्रेनिंग, मार्केटिंग व आर्थिक साक्षरता यांचाही समावेश. आता तुम्ही कोणता बिझनेस जर टाकणार असाल, तर ही काय करणार, आपल्याला पैसे तर देणारच देणार. मात्र जो व्यवसाय तुम्ही निवडला, आता उदाहरणार्थ तुम्ही निवडला की मला जे आहे मेणबत्त्याचा कारखाना टाकायचा आहे, त्यासाठी मशीन आणि इतर खर्च मला 5 लाख रुपये येतोय. ठीक आहे, मग यासाठी जे आहे ते आपल्याला फ्रीमध्ये जे आहे प्रशिक्षणसुद्धा देणार आहेत. यासोबतच हे आणखीन खूप काही आपल्यासाठी फायद्यासाठी आहे. कारण आपल्याला फ्रीमध्ये प्रशिक्षण तर देणारच आहेत, यासोबतच ते आपल्याला जे आहेत मार्केटिंग स्किल शिकवणार आहेत. जसं बघा इथं स्किल लिहिलं. मार्केटिंग स्किल म्हणजे काय, आपला माल बनला, कच्चा माल आणला, कच्चा कुठून आणायचा ही माहिती देणार, आणि कुठं सेल करायचा ही माहिती देणार. सुरुवातीला तुम्हाला कस्टमर जुडजोस्तोवर ते तुमच्यासोबत सुद्धा राहणार. इतका मोठा जे आहे फायदा आपल्यासाठी ते देणार आहेत. यानंतर मात्र लाभाची वैशिष्ट्य बघूया. लाभामध्ये जे आहे आपल्याला 1 ते 5 लाखांपर्यंत थेट पैसे जे आहेत आपल्या बँक खात्यात कर्जाच्या स्वरूपात भेटतात, ज्यामध्ये 1% व्याज नसतं. यानंतर मात्र स्किल ट्रेनिंगमध्ये सिलाई, ब्युटी पार्लर, ॲग्रिकल्चर, पशुपालन, ड्रोन ऑपरेशन, हस्तलिपी, म्हणजेच काय आहे तर तुम्ही जर समजा मशीन काम करत असाल, शिलाई, ब्युटी पार्लर टाकायचं असेल, ॲग्रिकल्चरमध्ये जर तुम्हाला काही टाकायचं असेल, तर पशुपालन टाकायचं असेल, ड्रोन ऑपरेशन टाकायचं असेल, हस्तशिल्प म्हणजे हस्तकला कोणाची असेल, म्हणजे तुम्ही कोणताही बिझनेस तुमच्या मनाने निवडू शकता. यामध्ये कसलीही बंधन नाही येतं. ही एक मेन वैशिष्ट्य आहे. नंतर बाजार संपर्क. हे बघा तुम्ही, मी तुम्हाला जसं म्हणलं, सरकार, सुभद्रा शक्ती मेला, सुभद्रा कॅफे, विशेषतः ओडिशामध्ये SHG महिलांना मार्केटिंग प्लॅटफॉर्म मिळालेला आहे. म्हणजे सरकार तुम्हाला जे आहे बाजारामध्ये जे आहे स्वतः लॉन्च करून देणार. विमा सुरक्षा. आता या व्यवसायासाठी जे आहे लहान विमा कवच असणार आहे. म्हणजे तुम्ही जर 1 ते 5 लाखापर्यंत लोन घेतलं, तर तुमच्या मालाला काही जर अडचण आली, तर याचा विमाही काढला जाणार आहे, ज्याचा तुमच्यावर जे आहे दडपण येणार नाही. यानंतर मात्र पात्रता बघूया. 18 ते 50 किंवा 60 वर्षे ह्या वयोगटातील महिला ह्या योजनेसाठी पात्र असतील. मला वाटते 60च्या वर जे आहे या योजनेसाठी पात्र राहणार नाही. तर त्याचं कारण हे आहे की हा बिझनेस मॉड्यूल आहे. यामध्ये जे आहे तुम्हाला व्यवसाय करण्यासाठी कर्ज उपलब्ध करून देणार आहे. किमान 2 वर्षे SHG सदस्य, कम्युनिटी इन्व्हेस्टमेंट फंड, CIF उपयोग केलेली. आता हे SHG सदस्य म्हणजे काय, तर किमान तुम्ही जे आहे 2 वर्ष लोकल स्तरावर आपण बचत गट वगैरे म्हणतो, असे सदस्यत्व पाहिजे. यानंतर मात्र सरकारला लक्षात आलं पाहिजे की आपल्या सरकारी बचत गटाच्या योजनेच्या जे आहे तुम्ही मेंबर आहात, तुम्ही कर्ज घेऊन फेडलेलं आहे. यानंतर CIF कम्युनिटी इन्व्हेस्ट फंड, म्हणजेच तुम्ही जे बोली BC वगैरे आपण ज्या भाषेत बोलतो, अशा जे आहेत गोष्टी तुम्हाला माहीत पाहिजे, ज्याच्यामुळे जे आहे तुम्ही कर्ज घेऊन फेडलेलं पाहिजे. यानंतर मात्र यानंतर कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अधिक असावं, मासिक साधारण 10,000. ठीक आहे, म्हणजे कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 1 लाखापेक्षा किंवा 10,000 महिन्याचे जास्त, जेणेकरून भविष्यामध्ये तुम्ही जे आहे हे लोन फेडू शकता. आणि असं त्यांना वाटायला हवं. आधार, बँक खाते, निवास, उत्पन्न प्रमाणपत्र, फोटो, SHG प्रमाणपत्र, इतर दस्तऐवज आवश्यक आहेत. बघा, ही महत्त्वाची गोष्ट आहे. आधार खातं,
आधार, बँक खातं, निवास म्हणजेच आपलं इथलचं भारतीयत्व समजा आपण जे काढतो तर ते उत्पन्नाचं प्रमाणपत्र, आपलं उत्पन्न एवढं आहे हे तर आपण स्वतःही देऊ शकतो. तर फोटो, SSG प्रमाणपत्र म्हणजे तुम्ही जे आहे त्या गोष्टीसाठी SSG म्हणजे तुम्ही त्याचे सदस्य आहे याचं प्रमाणपत्र जे आहे कार्यालयातून घेऊ शकता. आता यानंतर मात्र SSG मध्ये सामील व्हा. जर तुम्ही SSG मध्ये सामील झाले नसाल तर आवश्यक असल्यास अंगणवाडी, राज्य NRLM केंद्रामध्ये जे आहे तुम्ही सामील होऊ शकता. आवेदन फॉर्म भरा. SRLM अंगणवाडी ब्लॉक कार्यालयाकडून स्वरूप मिळते. याबद्दलची अधिक माहिती जी आहे तुम्हाला अंगणवाडी सेविका जे आहे सांगू शकतात. यानंतर मात्र दस्तावेज जमा करा. आधार, बँक पासबुक, निर्मिती, व्यवसाय, उत्पन्न सबूत इत्यादींची यादी जी आहे तुम्हाला कागदपत्र जमा करायचं आहे. यानंतर मूल्यमापन व मंजुरी. SSG आराखडा व्यवसाय प्रस्ताव तपासला जातो. 30 ते 45 दिवसात कर्ज मंजूर होऊन पोर्टलवर अपलोड होतं. म्हणजे तुम्ही जे काही प्रपोजल देताल, तुम्ही जे काही इस्टिमेट देताल, जसं की आपण इस्टिमेट काढतो एखादी गोष्ट घ्यायची असेल आपण तर त्याची इस्टिमेट काढतो, ह्याचा भाव काय, ह्याचं हे काय, तसं व्यवसायाचा आराखडा इस्टिमेट तुम्हाला काढून यानंतर मात्र तो तपासला जातो आणि 30 ते 45 दिवसाच्या आत उत्पन्न भेटतं. कर्ज मिळाल्यानंतर प्रशिक्षण, मार्केटिंग, गटांचा भाग, विमा कवच आणि पुढील सहकार्यामध्ये सशक्तीकरण. म्हणजे या योजनेमध्ये तुम्हाला गव्हर्नमेंट कर्जही देईल आणि यासोबतच तुम्हाला मदतही करेल कच्चा माल आणण्यासाठी, पक्का माल आपला झाल्यानंतर बाजारभावात विकण्यासाठी, या सगळ्या गोष्टीची मदतही होईल. आणि यानंतर मात्र राज्यातील यश. आता बघा काही राज्यातील तुम्हाला उदाहरण सांगतो. ओडिशामध्ये जिल्हा नायगर जिल्हा आहे ज्यामध्ये 98% यश आहे. 17 लाख महिला लाडक्या ज्या आहेत लखपती बनल्या आहेत. लवकरच 25 लाखांचं लक्ष्य आहे. उत्तराखंडमध्ये पण आतापर्यंत 1.63 लाख महिलांची वार्षिक उत्पन्न 1 लाखापेक्षा जास्त झाली आहे. त्यानंतर जलसखी योजनासारख्या पुढील योजनांचाही प्रोत्साहन आहे. आता जलसखीचा आपला विषय नाही आहे समजा ह्यामध्ये, मात्र सारांश तालिका आपण जर पाहिली तर घटक तपशील. कर्जाची रक्कम 1 ते 5 लाखापर्यंत भेटू शकते. पात्रता 18 ते 25 आणि 60. SSG सदस्य कुटुंबाचे उत्पन्न 1 लाखापेक्षा जास्त. बाकी मग व्यवसाय कोणताही. अर्ज प्रक्रिया. अंगणवाडी फॉर्म भरा. अंगणवाडी सेविकाकडे गेल्यानंतर मात्र तुम्हाला या गोष्टीची माहिती भेटेल आणि यानंतर मात्र दस्तावेज जमा करून 30 ते 45 दिवसात मंजुरी होईल. यानंतर मात्र आपल्याला पाहायला पाहिजे की या योजनेसाठी जे आहे सरकार खूप आग्रही कशामुळे आहे, कारण सरकार तुम्हाला पैसे देतं तर सरकारचंच काम असतं की तुमचा माल बाजारात विकणं, बाजारात चांगला रिस्पॉन्स देणं, तुमच्या मालला जे आहे मदत करणं. याच्यामुळे सरकारला जे आहे लखपती बहीण तयार करायचे आहेत जेणेकरून भारताचा सर्वांगीण विकास व्हावा. यानंतर मात्र SRLM राज्य ग्रामीण आवाजिक मिशनच्या पोर्टलवर जाऊन अर्ज स्वरूपात तपासा. ऑनलाईन सुविधा जी आहे ओळख आहे. SRLM राज्य ग्रामीण आजीविका मिशनच्या पोर्टलवर वेबसाईटवर जर तुम्ही ही गोष्ट टाकली SRLM राज्य ग्रामीण आजीविका मिशन तर तुम्हाला तिथे सगळी माहिती भेटून जाते. तसं तर तुम्हाला अंगणवाडी केंद्रामध्ये माहिती भेटून जाईल. यानंतर मात्र योग्य कागदपत्रे, फोटो आणि सगळ्या गोष्टी ज्या आहेत आपल्याला एकदा व्यवस्थित द्यायच्या आहेत. कर्ज मंजूर मात्र चांगल्या पद्धतीने होऊ शकतं. 5 लाखापर्यंत आपल्याला कर्ज भेटतं. तर ही माहिती जर छान वाटली तर मात्र व्हिडिओला नक्की लाईक करा. अशाच माहितीसाठी, महिलांच्या सक्षमीकरणासाठी, लाडक्या बहिणीसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.